नमस्कार मित्रांनो, मागील 2 दिवसात मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये वेंडर निवड सुरुवात आहे। यामध्ये शक्ती, सनराइज, जीके आणि पल्स या 4 कंपन्या या 2 दिवसात वेंडर लिस्ट मध्ये ऍड झाल्या होत्या। यामधील हजारो शेतकऱ्यांनी या पंपाची निवड किंवा या वेंडरची निवड केलेली आहे। पण आता ही निवड झाल्यानंतर आता येणारे ऑप्शन म्हणजे जॉईंट सर्वे ऑप्शन। हा जॉईंट सर्वे हा लाईनमॅन कंपनीचा एक माणूस आणि शेतकरी ज्याच्या नावाने अर्ज आहे तो शेतकरी या तिघांनी मिळून करायचा असतो। यासाठी हा सर्वे रिजेक्ट होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी याबाबतची आज आपण चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, सर्वे करताना वायरमॅन किंवा लाईनमॅन ऍपवर हा सर्वे करत असतो। हा सर्वे करत असताना तो प्रत्यक्ष विहीर किंवा बोर जवळ येऊन शेतकरी आणि कंपनीचा प्रतिनिधी घेऊन सर्वे करत असतो। तुम्ही सौरसाठी अर्ज करताना ज्या बाबतीतचा अर्ज केलेला आहे म्हणजे विहिरीचा अर्ज आहे की बोरचा अर्ज आहे, मग ते प्रत्यक्षात बोरच आहे का विहीर आहे का चुकीची नोंद आहे याची खात्री करून तशी नोंद त्या ऍपमध्ये केली जाते। त्यानंतर पॅनल ज्या ठिकाणी लावायचे आहे ती जागा व्यवस्थित आहे का, झाडाची सावली त्याच्यावर पडते का किंवा जवळपास झाडी आहे का याचीही पाहणी केली जाते। तसेच विहीर किती खोल आहे, विहीर पासून पॅनल किती अंतरावर बसवू शकतात, तसेच तेथून वायर किती लागेल, पाईप किती लागेल या बाबतीचा सर्वे केला जातो। तसेच लाभार्थी प्रत्यक्ष त्या विहीर किंवा बोर जवळ उभा करून त्याचा एक फोटो काढला जातो। तसेच लाईनमॅन आणि लाभार्थ्याचा फोटो काढला जातो आणि ऍपवर अपलोड केला जातो। ज्या ठिकाणी पॅनल लावायचे आहे त्या ठिकाणी झाडाची सावली येत असेल तर ती झाडे काढून घ्यावीत, नाहीतर हा जॉईंट सर्वे हा रिजेक्ट होऊ शकतो। तशी परिस्थिती असली तरी सुद्धा काही ठिकाणी पोल दिसत असले तरी सुद्धा त्यांना मंजूर आहे, कारण सध्या आता त्याला फारसं महत्व नाही, कारण ही योजनाच मागेल त्याला सौर पंप आहे। त्याच्यामुळं सर्वांनाच ज्यांनी अर्ज केला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहे। त्यामुळे ज्यांच्या विहिरीवर पोल आहे किंवा लाईट आहे अशांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही। हा सर्वे रिजेक्ट होऊ नये म्हणून बरेच जण पैसे देतात आणि रिजेक्ट मंजूर करून घेतात। सध्या ते प्रचलितच आहे, त्यामुळे काही थोडीफार अडचण असली तर 10-5 रुपये देऊन हा सर्वे पूर्ण करून घेतला जातो असे शेतकरी सांगतात। हा सर्वे लाईनमॅनच्या मूडवर अवलंबून असून त्याला 10-5 रुपये दिलेले फायदेशीरच असते। त्यामुळे सौर लवकरात लवकर बसवणे गरजेचे असते। 100-200 रुपये गेले तरी हरकत नाही। त्यामुळे हा सर्वे व्यवस्थित पूर्ण करून घ्यावा। या सौर ऊर्जेसाठी तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय प्रतिनिधी नेमणूक करण्यात आलेली आहे। त्यामुळे जर काही इतर अडचणी येत असतील तर तालुक्याच्या MSCB ऑफिसमध्ये या प्रतिनिधी सोबत चर्चा करून त्यावर उपाय काढून घ्यावा आणि जॉईंट सर्वे हा पूर्ण करून घ्यावा, म्हणजे त्यापुढील वर्क ऑर्डर काढण्यासाठी आणि सौर पंप मिळण्याचा मार्ग मोकळा होईल। धन्यवाद।